मराठी माणसाची भावना व्यक्त करणाऱ्या, मराठी माणसाचे हक्क सांगणाऱ्या आणि त्यांचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकला 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्भीडपणे लिहिण्याची भूमिका असलेल्या मार्मिकचा इतिहास नेमका काय पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लोकप्रिय साप्ताहिक मार्मिकला 65 वर्ष पूर्ण। मराठी माणसांच्या समस्या निर्भीडपणे मांडल्या, न्याय हक्कांसाठी मार्मिकनं उठवला आवाज। 1 मे 1960 मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्राचा राज्यकारभार देखील सुरू झाला, परंतु तेव्हा मुंबईतल्या मराठी माणसासाठी उद्योगधंदेच काय तर सरकारी नोकऱ्या देखील नव्हत्या। बेरोजगार मराठी माणसांची मनं संतापानं धुमसत होती। पण 13 ऑगस्ट 1960 हा दिवस मात्र या सर्व परिस्थितीला कलाटणी देणारा ठरला। या दिवशी या निराधार मराठी मनांना एक भक्कम आधार मिळाला, तो मार्मिकच्या माध्यमातून। मराठी माणसाची घुसमट, त्यांच्या मनात असलेले असंख्य प्रश्न हे बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून समोर आणले आणि हे व्यंगचित्र मार्मिकच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचत होते। अशा या मार्मिकला आज 65 वर्ष पूर्ण होत आहेत। मार्मिक 1960 साली म्हणजे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्याच वर्षी अत्रे साहेबांच्या वाढदिवशी सुरू झालं। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसांनी अन्याय भोगला, सोसला आणि तरी देखील अत्याचार करणाऱ्यांच्या नाकावर टिचून छाताडावर हा भगवा झेंडा रोवला। ही आपल्या मराठी माणसाची ख्याती आहे। मराठी माणसाची भूमिका आणि आवाज मांडण्यात आणि त्यातून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यात मार्मिकचा मोठा वाटा आहे। मार्मिकचा आजचा हा 65वा वर्धापन दिन आहे। मार्मिकचं काम अजूनही संपलेलं नाही। जसं मार्मिकने जे काम केलं, व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांनी काम केलं। व्यंगचित्र म्हणजे नुसतं ओरबाडायचं नाही, तर मिश्किलपणे मार्मिकपणे बरोबर समाजातली जी काही विकृती असेल किंवा अनिष्ट प्रथा परंपरा असेल त्याच्यावरती बोट ठेवायचं। बाळासाहेब ठाकरे हे एका इंग्रजी वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते, मात्र तिथे त्यांना काही गोष्टींवर व्यक्त होण्यास निर्बंध घातले जात आहे याची जाणीव होताच बाळासाहेबांमधला कलावंत बंड करून उठला। त्यांनी व्यंगचित्र साप्ताहिक काढायचं ठरवलं आणि सुरू झाला मार्मिकचा अखंडित प्रवास। मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकानं त्या काळामध्ये राज्यकर्त्यांची झोप उडवली, मराठी माणसाला जागं केलं। मराठी माणसाच्या चळवळीची निर्मिती जर कोणी केली असेल तर ती मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाने केली। मार्मिकमधून शिवसेना जन्माला आली आणि मार्मिकमधून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निर्माण झाले। त्याच्यामुळे त्या मार्मिकचं महाराष्ट्रावर आणि समस्त मराठी माणसावर ऋण आहे। मार्मिकनं महाराष्ट्रातील जी थंडावलेली मन होती आणि मनगट होती त्याच्यात एक आत्मविश्वास जागवला, पेटवला। मार्मिकमधून बाळासाहेबांनी मराठी तरुण चेतवला, त्याच्या मनातला न्यूनगंड काढून टाकला। मराठी माणसांच्या हक्कासाठी मार्मिक ढाल आणि तलवार बनलं। मार्मिक हे नाव प्रबोधनकारांची देणगी आहे। मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेला लढा असेल किंवा मग स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा त्या काळात काँग्रेस सरकारने महाराष्ट्रावर केलेला अन्याय असेल, असे अनेक मुद्द्याला बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकच्या माध्यमातून वाचा फोडली। आज बाळासाहेब ठाकरे नसल्याने त्या मार्मिकच्या व्यंगचित्रांची धार नक्कीच कमी झाले, मात्र मराठी माणसाच्या मनात एक हळवा कोपरा मार्मिकसाठी नक्कीच आजही कुठेतरी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।